मागची 7ही वर्ष ही मागच्या 100 वर्षातली अत्यंत उष्ण वर्ष आहेत. ज्या व्यक्तींना हृदयाचे विकार आहेत, ज्यांना किडनीचे आजार आहेत, अशा लोकांचे मृत्यू उन्हाळ्यामध्ये व्हायची शक्यता जास्त आहे. पक्क्या घरामध्ये राहणारी खूप कमी माणसं हीटस्ट्रोकमध्ये जातात. ज्यांना घरं नाही आहेत, ज्यांच्या घरामध्ये फॅन नाही आहेत, ज्यांच्या घरामध्ये कूलर नाही आहेत, अशीच माणसं जातात. उन्हाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही केली पाहिजे की आपण खूप कमी खाल्लं पाहिजे. म्हणजे थोडं थोडं जास्त वेळ खा, एका वेळी पोट भरून खाऊ नका. हाय प्रोटीन डाएट टाळलं पाहिजे, शिळं टाळलं पाहिजे. इथपर्यंत माहिती येते आहे की 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढलं तर 3.8% प्रमाण वाढतं आत्महत्यांचं. म्हणजे ऊन आणि तुमचं मानसिक आरोग्य याचा जे संबंध आहे. दशकवेद व महाराष्ट्रवेद या 2 गाजलेल्या सिरीजमधील 11 मुलाखती आता वाचकांना पुस्तक रूपात उपलब्ध. थिंकबँकचं व्हायटल संवाद हे पहिलं पुस्तक विकत घेण्यासाठी thinkbank.in या वेबसाईटला भेट द्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंकबँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. जसं कवी सौमित्र म्हणतो तसं ऊन जरा जास्त असं दरवर्षी वाटतं. हे कवितेत जरी म्हणायला छान असलं तरीसुद्धा यावर्षी खरंच ऊन जास्त आहे का काय आणि त्याचे विविध परिणाम आपल्यावरती होत आहेत का काय याची चर्चा होतीये. उष्माघाताच्या घटना घडत आहेत आणि एकूणच वातावरण बदलामुळं आपल्या शारीरिक स्वास्थ्यावरती, मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम होत आहेत का काय अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. या सगळ्याविषयी चर्चा करण्यासाठी आज माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर प्रदीप आवटे सर. सर, स्वागत आहे तुमचं. सरांच्या वेगवेगळे व्हिडिओज, मुलाखती तुम्ही थिंकबँकवरती बघितली असतील. सर, हाच पहिला मुद्दा आहे की उष्माघात किंवा जसं मी म्हणालो की ऊन जास्त असल्यामुळे होणारे परिणाम हे खरंच आहे का की यावर्षी उन्हाळा वाढलाय, त्रास होतोय, काय वाटतं? मला वाटतं आता सुरुवातीला आपण बोलताना किशोरच्या कवितेचा उल्लेख केला आणि आपण असंही म्हणतो की जे न देखे रवी ते देखे कवी. त्याच्यामुळं रवी म्हणजे सूर्यामध्ये काय बदल होत आहेत आणि तापमान किती वाढतंय याचंही भान मला वाटतं लेखकांना आणि कवीला असावं. आणि म्हणून आजकाल अमिताभ घोषसारखा कादंबरीकार सुद्धा क्लायमेट चेंजवरच्या कादंबऱ्या लिहितो आहे. त्यामुळे ही गोष्ट खरोखरच महत्त्वाची आहे. आपल्याकडं आत्ता अगदी गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये म्हणजे 2022च्या 4 एप्रिलला इंटर गव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंज जे आहे IPCC, तर त्यांचा जो अहवाल आला, 6वा अहवाल आला, त्यांनी त्यात स्पष्टपणे म्हटलं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर हीट वेव्हचा सामना करावा लागणार आहे. मोठ्या प्रमाणावर पूर येणार आहेत आणि आपण ज्याला म्हणतो की औद्योगिक क्रांतीच्या पूर्वीचं जे तापमान होतं त्याच्यापेक्षा 1.5 डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढणार आहे पृथ्वीचं. हे जे आपल्याला पूर्वी असं कधी वाढणार नाही असं वाटायचं ते कदाचित आपण या शतकाच्या मध्यापर्यंत गाठू शकू अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं परिस्थिती खरोखरच गंभीर आहे. म्हणजे त्याच अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की दिवसेंदिवस आपण ही पृथ्वी जगण्यालायक कशी राहणार नाही याची काळजी जणू घेतो आहोत. अशा पद्धतीनं आपण त्या दिशेनं चाललेलो आहोत. आणि त्याच्यामुळं जे दरवर्षी वाटतंय कवीला की ऊन वाढतंय, मागची 7ही वर्ष ही मागच्या 100 वर्षातली अत्यंत उष्ण वर्ष आहेत. आणि याचा अर्थ असा की खरोखरच दरवर्षी ऊन वाढत चाललेलं आहे. आपण जर अगदी जगाच्या पातळीवर आणि भारतामध्ये सुद्धा जे घडतं ते जर बघितलं तर 1992 ते 2015 या जवळपास 23 वर्षांमध्ये भारतामध्ये 24,000हून अधिक मृत्यू हे उष्णतेमुळे झालेले आहेत. बापरे. आणि 2003ला पूर्ण युरोपमध्ये एक मोठी लाट आली, हीट वेव्ह ज्याला म्हणू आपण, उष्णतेची लाट आली. त्याच्यामध्ये जवळपास 70,000 लोक गेले असावेत असा अंदाज आहे. आणि ती विशेषतः फ्रान्समध्ये 14,000, इटलीमध्ये 20,000 अशा प्रमाणामध्ये लोक गेले त्या काळामध्ये. आणि अगदी गेल्या वर्षी कॅनडामध्ये 49 डिग्री सेल्सिअस तापमान कॅनडाचं होतं आणि तिथं 1400 लोकांचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे हे जगभर घडतं आहे. आपल्याकडं जे चुरू नावाचं राजस्थानमधलं छोटंसं गाव आहे त्यांनी गेल्या वर्षी 50 डिग्री सेल्सिअस गाठलं. चंद्रपूरचं ब्रह्मपुरी असेल, विदर्भातले आपले अनेक गावं असे आहेत की ज्या ठिकाणी 48-49 पर्यंत आपण जातो आहोत. त्याच्यामुळं उष्णतेची लाट, ग्लोबल वॉर्मिंग हे आपल्यासमोर अक्षरशः आ वाचून उभं राहिलेलं आहे. ही गोष्ट अगदी खरी आहे. आता फक्त याच्यामध्ये काय आहे की आपण ही जी लाट आहे, हीट वेव्ह आहे, तर तिची संकल्पना काय आहे, आपण नक्की कधी तिला लाट म्हणतो किंवा काय.
साधारणपणे असं म्हटलं जातं की जर मैदानी भागामध्ये 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान झालं किंवा सागर किनाऱ्याला 37 आणि डोंगराळ भागामध्ये 30 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त झालं तर साधारणपणे तिथं उष्णतेची लाट आहे असं म्हटलं जातं. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये की तिथलं जे एक सरासरी तापमान आहे त्याच्यापेक्षा 7.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त जर ते झालं तर ती लाट आहे उष्णतेची. आणि ते जर 6.4च्या पण पेक्षा जास्त झालं तर ते तीव्रतर लाट आहे. अशा पद्धतीने त्याचे एक डेफिनेशन आपण करतो. पण याच्यामध्ये पुन्हा दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो आहे ज्याला आपण म्हणतो की हीट इंडेक्स. अनेकदा तापमान हे केवळ तापमानाचा आकडा बघून कळत नाही. त्यावेळी तुमच्याकडची आर्द्रता किती आहे, तुमच्या वाऱ्याचा वेग किती आहे, त्याच्यानुसार त्या तापमानाचा किती परिणाम तुमच्या होणार आहे हे ठरतं. आणि म्हणून आर्द्रता किंवा ह्युमिडिटी आणि तापमान या दोघांना एकत्रित घेऊन एक हीट इंडेक्स आपण तयार केलेला आहे. समजा तुमच्याकडचं तापमान हे 35 डिग्री सेल्सिअस आहे परंतु आर्द्रता ही मात्र 75 आहे तर तुम्हाला त्या दिवशी तुमच्या गावातलं तापमान हे 49 डिग्री सेल्सिअस असं वाटतं कारण आर्द्रता 75 आहे. आणि तीच आर्द्रता जर 80 झाली तर प्रत्यक्ष तुम्हाला थर्मामीटरवर दिसतं आहे की टेम्परेचर जे आहे ते 35 आहे पण तुम्हाला जाणवते ते 55 डिग्री सेल्सिअस आहे. त्याच्यामुळे ह्युमिडिटी जेव्हा जशी वाढत जाते तसं तुम्हाला त्या तापमानाचा जो ताप आहे तो वाढत जातो. आणि म्हणून सागर किनारी जिथं ह्युमिडिटी जास्त असते तिथं कमी तापमानाला तुम्हाला उष्माघातासारखी गोष्टी घडू शकतात. अशा त्या गोष्टी. त्याच्यामुळे प्रत्यक्ष तापमान जरी कमी असलं 37 किंवा 40 तरी ह्युमिडिटीमुळे ते तुम्हाला जास्त जाणवतं आणि लोकांना त्रास होतो. त्यामुळं या सगळ्या त्याच्यामध्ये एकूण जो भाग आहे आणि हे दिसतं आपल्याला की मागच्या काही दिवसामध्ये हे वाढतं आहे आणि नवनवीन भागामध्ये तापमान वाढताना जर आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये तर साधारणपणे मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने हे मुख्यत्वे उन्हाळ्याचे दिवस आहेत. परंतु अनेकदा जुलैच्या 15 तारखेपर्यंत आपल्याला दिसतं की तापमानाचं किंवा उष्माघाताचे प्रकार आढळतात आपल्याला आदनमधनं. आणि विशेष करून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये हे प्रकार थोडे जास्त आढळतात. असं साधारणपणे आपल्या राज्याचं चित्र आहे. पण हा जो उष्माघात किंवा बदलतं तापमान या सगळ्याकडं सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं तुम्ही कसे बघत असता, म्हणजे त्याला कसं ट्रॅक करता आणि म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने या सगळ्याकडे कसं पाहता? ते आरोग्याच्या दृष्टीनं याकरता ते महत्त्वाचं आहे की मुळामध्ये आपल्या शरीराचं तापमान जे आहे ते जे त्याला आवश्यक आहे तेवढं राहणं. साधारणपणे आपण जर बघितलं तर 37 ते 38 डिग्री सेल्सिअस हे आपलं त्याच्या दरम्यान आपलं तापमान असतं शरीराचं. तर ते मेंटेन राहणं ही अत्यंत गरजेची गोष्ट असते. त्याच्याकरता थर्मो रेग्युलेशन म्हणजे आपल्या शरीरामधलं जे तापमान नियंत्रणाची एक जी व्यवस्था आहे ती व्यवस्था काम करत असते. आणि आपल्या मेंदूमधला जो हायपोथॅलॅमस नावाचा जो भाग आहे त्याला ज्या क्षणी कळतं की तापमान वाढत चाललं आहे शरीराचं त्या क्षणी तो 2 गोष्टी करतो. एक म्हणजे तुमच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या प्रसरण पावतात, त्या अधिक मोठ्या होतात कारण त्या लवचिक असतात. त्याच्या वाटे तुमच्या रक्तावाटे तो जे काही उष्मा वाढलेला आहे शरीरातला तो बाहेर पडतो. हा एक भाग. आणि दुसरा भाग की तुमच्या ज्या स्वीट ग्लँड्स आहेत म्हणजे घर्मग्रंथी ज्याला म्हणतो आपण आपल्या कातडीमध्ये असलेल्या त्यातून घाम बाहेर येतो आणि तो घाम सुकण्याकरता परत तुमचं जे काही शरीराचं तापमान आहे ते वापरलं जातं. त्यातूनही तुमचं इंटरनल टेम्परेचर आहे ते कमी होतं आणि तुमचं टेम्परेचर मेंटेन करण्याकरता शरीराला यश मिळतं. तर ह्या गोष्टी स्वाभाविकपणे चालू असतात. परंतु ज्यावेळी ही जी एक थर्मोरेग्युलेशनची एक व्यवस्था आहे ती मोडून पडते, त्याच्या पलीकडे काहीतरी गोष्टी घडू लागतात, तेव्हा मग आपण पाहतो की त्या उष्णतेचा आहे काही वेगवेगळे विकार व्यक्तींना होऊ लागतात. आणि म्हणून ते त्याकरता महत्त्वाचं आहे. म्हणजे एकीकडे आपण जर पाहिलं तर व्यक्तिगत त्या माणसाला काय त्रास होतो आहे त्या व्यक्तीला वाढत्या उन्हाचा हा एक भाग झाला. दुसरा जो आहे त्याचा तो आहे सामाजिक किंवा बाकीचा एका आता सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये काय घडतं आहे ते. जेव्हा ऊन वाढतं तेव्हा स्वाभाविकचपणे तुमच्या शेतीवर परिणाम होतो. अनेक पिकं जी आहेत त्यांचं पुरेशा प्रमाणात उत्पादन होत नाही, त्याचा पण तुमच्या पोषणावर होतो. जसं फिशरीसारखं आहे की मत्स्योत्पादन, मासे चांगल्या पद्धतीनं निर्माण होत नाहीत त्याच्यावर परिणाम होतो. आणि एकूण जी तुमची शेतीवर अवलंबून असलेली जी एक ग्रामीण इकॉनॉमी आहे ती ढासळते. त्याच्यामुळे त्याचे ते परिणाम तिकडे होत जातात. त्याचवेळी आपण काय पाहतो की उन्हाळ्यामध्ये दुसरीकडे आपण जर पाहिलं तर नेमकं त्या काळामध्ये तुमचं धरणातलं पाणी आटतं आणि तुम्हाला त्या काळात नेमकी जास्त वीज लागते कारण तुम्हाला AC चालवायचं आहे, तुम्हाला कूलर चालवायचे आहेत, तुम्हाला फॅन चालवायचे आहेत. आणि नेमकं त्या काळामध्ये लोड शेडिंग सुरू होतं. आणि मग वीज आणि पाणी
जे तुम्हाला त्या काळात जास्त लागतं, कारण तहान जास्त लागते, नेमकं तेच तुम्हाला अत्यंत विषम पद्धतीने मिळू लागतं. आणि मग त्याचा परिणाम हा स्वाभाविकपणे ट्रान्सपोर्ट आणि तुमच्या इकॉनॉमी सगळ्या गोष्टी होत जातो. त्याच्यामुळे व्यक्तीपासून समष्टीपर्यंत हे ऊन असं सगळ्यांना बाधत जातं, असा तो त्यातला भाग आहे. पण आपण व्यक्तीपुरतं जरी ठेवलं केंद्रित आपली चर्चा, तरी आपल्याला दिसतं असं की जेव्हा तुमच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात तेव्हा पहिली महत्त्वाची गोष्ट जी होते ते तुमचं रक्तदाब कमी होतो, ब्लड प्रेशर कमी होतं. त्याच्यामुळं तुम्हाला रक्ताभिसरण करण्याकरता हृदयाला अधिक कष्टानं स्वतःला पंप करावं लागतं, कारण रक्तदाब कमी झालेला असतो. त्याच्यामुळं हृदयावर ताण येतो. आणि म्हणून आपण नेहमी असं पाहतो की उन्हाळ्यामध्ये केवळ उष्माघाताचेच नव्हे तर इतरही जे नॅचरल डेथ आहेत, क्रूड डेथ रेट जो आहे तो उन्हाळ्यामध्ये वाढतो. ज्या व्यक्तींना हृदयाचे विकार आहेत, ज्यांना किडनीचे आजार आहेत, अशा लोकांचे मृत्यू उन्हाळ्यामध्ये व्हायची शक्यता जास्त असते. कारण की उन्हाळा हा त्यांच्या आजाराकरता फारसा बरा ऋतू नसतो, कारण त्यांचं मुळातच हृदय जे नाजूक झालेलं असतं त्याच्यावर अजून ताण या काळामध्ये पडतो आणि त्याच्यामुळे तो एक भाग होतो. आणि मग बाकीचं जर बघितलं आपण तर साधारणपणे सौम्य प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, आपण पाहतो की हीट रॅश उमटणं, म्हणजे जसं घाम यायला सुरू होतो तसं त्या घामाच्या ज्या ग्रंथी आहेत त्या ब्लॉक होणं, त्याच्यामध्ये तिथं फुटकुळे येणं, पुरळ येणं, या गोष्टी सुरू होतात. किंवा काही वेळा हीट सिंकोप ज्याला म्हणतो आपण, मग तुम्हाला चक्कर आल्यासारखं वाटतं एकदमच. तुम्ही उभे असता उन्हामध्ये किंवा काहीतरी काम करत आणि तुम्हाला असतं की आपल्याला चक्कर येते किंवा चक्करून पडला कोणीतरी. याचं कारण काय असतं, कारण तुम्ही जेव्हा उभे असता तेव्हा तुमच्या पायाकडे गेलेलं जे रक्त आहे तिथं रक्तवाहिन्या प्रसरण पावल्या, ते रक्त खाली गेलं, पण ते रक्त आता परत वर चढवायचं आहे हृदयापर्यंत, वरपर्यंत मेंदूपर्यंत. तर स्वाभाविकपणे जसं आपण चौथ्या मजल्यावर आपलं पाणी चढत नाही त्या पद्धतीनं त्या रक्तवाहिन्यामधलं जे रक्त आहे ते खाली साचून राहतं आणि ते वर येत नाही. त्याच्यामुळे मेंदू रक्तपुरवठा कमी पडल्यामुळे तुम्हाला तात्काळ छोटीशी चक्करसारखं वाटतं, तुम्ही पडता खाली, किंवा फिरल्यासारखं वाटतं तुम्ही पडद्याची खाली बसता. हे चक्कर आहे, ज्याला हीट सिंकोप म्हणतो आपण. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येणं, ज्याला आपण पायात गोळे येतं म्हणतो. आपले जे मोठे मोठे स्नायू होतं, मांडीचे किंवा पिंढऱ्याचे स्नायू, खांद्याचा स्नायू, त्याच्यामध्ये क्रॅम्प्स, गोळे येणं. कारण काय होतं की क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी झालं की मुळात तुमचे सगळे स्नायू हे क्षार आणि पाण्याच्या संतुलनावर चालतात. त्यामुळे पोटॅशियम आणि सोडियम यांचं जे एक तुमच्या शरीरामधलं प्रमाण आहे ते जर डिस्टर्ब झालं तर स्वाभाविकपणे स्नायूंची ताकद जी आहे त्यालाही मर्यादा येतात आणि त्याच्यामुळं मग तुम्हाला क्रॅम्प्स येणं सुरू होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी तुलनेनं माइल्ड आहेत, म्हणजे सौम्य स्वरूपाच्या आहेत की ज्या तुम्हाला मॅनेज करणं सहजपणे शक्य आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात शेवटची जी गोष्ट आहे ज्याला आपण म्हणतो हीट स्ट्रोक, ही मात्र अत्यंत जीवावर बेतणारी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये दोनच गोष्टी मुख्यत्वे असतात. तुमच्या शरीराचं तापमान प्रचंड वाढलेलं असतं, म्हणजे ते 104 ते 106 डिग्री फॅरनहाईटपर्यंत असतं, हा एक भाग. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा त्या पेशंटला हात लावता तर त्वचा कोरडी, लालबुंद आणि गरम झालेली असते. दुसरं म्हणजे त्याची जी काही चेतासंस्था आहे ती नीट काम करत नाही, त्याच्यामुळे तो कन्फ्यूज असतो, बेशुद्ध अवस्थेमध्ये असतो. त्याला आपण नक्की कुठं आहोत त्याचं ओरिएंटेशन ज्याला म्हणतो आपण ते गेलेलं असतं आणि त्याच्या हृदयाचा वेग प्रचंड वाढलेला असतो, त्याचबरोबर त्याच्या श्वसनाचा वेग वाढलेला असतो. तर या सगळ्या गोष्टी हीट स्ट्रोकमध्ये होतात. या व्यक्तीला जर 15 ते 20 मिनिटांमध्ये योग्य उपचार नाही मिळाला तर मृत्यू व्हायची शक्यता असते. याच्यापासून बचाव कसा करायचा त्याच्याकडे मी येईन, पण त्याच्या आधी असं समजा काही घडायला लागलं तर याची प्राथमिक लक्षणं काय असतात, इमिजिएट हे कसं ओळखावं की जेणेकरून पटकन त्याच्यावरती काही उपाय करता येईल? आपण जसं आता पाहिलं की याच्यामध्ये सुरुवातीची लक्षणं जी असतात ती अनेकदा थोडंसं फिरल्यासारखं वाटणं किंवा डोकं हलकं वाटतंय किंवा डोकं दुखतंय, ज्याला आपण थ्रॉबिंग हेडेक म्हणतो की ठणठण करतंय डोकं, किंवा काही वेळा उचमळल्यासारखं वाटणं की अरे मला उलटे होते की काय असं भाव येणं किंवा उलटी होणं. ॲक्च्युली या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अनेकदा या प्रकारची सुरुवात असते की तुम्ही हीट स्ट्रोककडे चाललेले आहात. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की अशा व्यक्तीला पहिल्यांदा थंड जागेमध्ये आणणं, की ज्या ठिकाणी कूलिंगसाठी बाकीच्या गोष्टी आहेत, म्हणजे कूलर आहे, AC आहे किंवा काय, त्याला तिथं आणणं. त्याचे कपडे सैल करणं मुळामध्ये अगदी आवश्यक असेल तर पूर्ण कपडे काढणं सुद्धा हरकत नाही, म्हणजे विशेषतः छोटी मुलं असतात किंवा काय, तेव्हा कपडे त्याचे सैल करणं हा त्यातला महत्त्वाचा भाग असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की जर तापमान त्याचं घेतलं आपण शरीराचं आणि ते वाढलेलं असेल तर मग काखेमध्ये, जांघेमध्ये, मानेला आईस पॅक लावणं की जेणेकरून त्याचं तापमान कमी वेगात होईल. आणि तापमान खरोखर जास्त वाढलं असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही अगदी शक्य असेल आणि तुमच्याकडे मोठा टब असेल तर अगदी ज्याला आपण म्हणतो की थंड पाण्यामध्ये किंवा आईस कोल्ड पाण्यामध्ये बुडवलं समजा आपण,
तर ते तापमान अजून वेगामध्ये कमी होतं. म्हणजे स्पॉन्जिंगच्या ऐवजी जर ते शक्य असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला करता येऊ शकतं. आणि ते शक्य नसेल तर तुम्ही फॅन लावा आणि त्याच्या अंगावर थोडंसं पाणी शिंपडा, ज्याला आपण म्हणतो मिस्ट तयार करा एका अर्थानं. तर तुमचं ते पाणी असतं आणि पाणी तुम्ही शिंपडता त्याच्या अंगावर आणि त्यावेळी फॅन लावलेला आहे, तर वेगामध्ये तुमचं तापमान त्याच्या शरीराचं कमी व्हायला मदत होते. या सगळ्या गोष्टी. अनेकदा तुम्हाला समजा जर वाटलं की अजूनही कमी होत नाही तर तुम्ही त्याला सलाईन जे लावता, IV लावता, तर ते IV पण तुम्ही फ्रीजमधून काढलेलं जे IV आहे ते जे थंड झालेलं आहे, तर असं IV पदार्थ लावले तर त्याच्या स्वाभाविकपणे ते थंड IV फ्लुइड जे आहे त्याच्या शरीरात जातात आणि तापमान कमी व्हायला अजून मदत होते. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी त्याच्याकरता आवश्यक आहेत. आणि म्हणून आपण सांगतो की या पद्धतीचे कोल्ड रूम प्रत्येक हॉस्पिटलमध्ये विशेषतः उन्हाळ्यामध्ये असण्याची गरज असते, की अशा पेशंटला त्या ठिकाणी नेलं की तिथं सगळ्या गोष्टी ह्या उपलब्ध असतील पटदिशी, की मिस्ट फॅन्स आणि कूलर, AC किंवा आईस कोल्ड IV फ्लुइड्स, या सगळ्या गोष्टी असणं त्याकरता आवश्यक आहे. आता खूप लोकांना काम करायला लागतं उन्हामध्ये, वर्क फ्रॉम होमचे प्रिव्हिलेज खूप कमी लोकांना आहे आयुष्यात, तर अशा वेळेला आपल्याला असा त्रास होऊ नये, कारण ऊन वाढतंय जशी आपण चर्चा केली, म्हणून काय गोष्टी पाळाव्यात, काय प्रिकॉशन घ्याव्यात? याच्यामध्ये 2 मुख्य गोष्टी आहेत. एक तर जसं आपण मगाशी बोलताना म्हणालो की ज्या उपाययोजना आपण करणार त्या एकतर व्यक्तिगत पातळीवर मी व्यक्ती म्हणून काय करणार तेही महत्त्वाचं आहे, आणि त्याचवेळी सार्वजनिक व्यवस्थेच्या पातळीवर तिथली महानगरपालिका असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल ते काय करणार हेही महत्त्वाचं आहे. यातली पहिली गोष्ट अशी असते की जसं उदाहरणार्थ आपण पाहिलं की विदर्भामध्ये किंवा मराठवाडा किंवा आपला उत्तर महाराष्ट्र, जळगाव वगैरे जो भाग आहे त्या ठिकाणी ऊन प्रचंड असतं. तर अशा वेळी खूप आधीपासूनच आपल्याला हा निर्णय घ्यावा लागतो की आपल्याला कामाच्या वेळा बदलण्याची गरज आहे, की तुमची ऑफिसेस, शाळा, कॉलेजेस हे सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या तुम्ही सकाळच्या लवकरच्या काळामध्ये घ्या किंवा दुपारी 4च्या नंतर घ्या. 11 ते 4 हा जो काळ आहे त्याच्यामध्ये काही काम नको. अशा पद्धतीनं तुम्हाला ऑफिसेस आणि बाकी सगळ्या गोष्टींचं बदल करणं हा त्यातला एक भाग आहे. दुसरा भाग जो आहे की आपल्या सगळ्या बागा आपण बघतो की साधारणपणे शहरामधल्या बागा 10 वाजता बंद होतात आणि संध्याकाळी परत 6 वाजता उघडतात. जेव्हा ऊन असतं तेव्हा ते बंद असतात. त्याच्याऐवजी त्या उन्हाळ्यामध्ये पूर्ण दिवसभर चालू ठेवणं, की कुठल्याही थकलेल्या माणसाला असं वाटलं की मी दमलो आहे आणि शेजारी बाग आहे तर बागेत जाऊन तो बसू शकतो, हिरवळ असते, झाडं असतात. तर त्याच्यामुळं सगळ्या बागा, सगळी मंदिरं, मशिदी, चर्चेस, सगळी धार्मिक स्थळं जी आहेत तिथे अनेकदा थंड वातावरण असतं, मोठे हे असतात, ते सुद्धा सगळ्यांच्या करता सर्वत्र उघडे असले पाहिजेत 24 तास, की जेणेकरून त्याचा फायदा होईल. त्याच्याशिवाय ज्या ठिकाणी आपण म्हणू की सार्वजनिक स्थळं आहेत, जसं की बस स्टँड आहे, बँका आहेत, रेल्वे स्टेशन आहे, ज्या ठिकाणी लोकांची जास्त गर्दी होती किंवा बाजार आहे, मार्केट आहे मोठं, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रशासनानं काही शेड्स उभा केले पाहिजेत, की लोकांना अगदी अडचण आली तर त्यांना त्या शेडमध्ये बसता येईल. त्याशिवाय त्यांना पाण्याची व्यवस्था कशी करता येईल, ज्या ठिकाणी लोक जास्त येतात त्या ठिकाणी पाणी सहजतेने उपलब्ध असावं. त्यामुळे थंड पिण्याचं पाणी, ज्याला आपण पानपोईची जी आपली पूर्वीची पद्धत आहे, अशा पानपोया तयार करणं हा पण त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की जे तापमान वाढतं आहे ना त्याच्यामध्ये जसं आपण पाहतो आहोत की आपण फॉसिल फ्युएलचा खूप वापर करतो आहे आणि हरितगृहवायू किंवा ज्याला आपण ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतो त्याचा खूप बाहेर पडता येते, त्याच्यामुळे ते वाढतं आहे. तसंच खूप वेगाने शहरीकरण होत आहे आणि शहरीकरण हे तापमान वाढीचं एक प्रमुख कारण आहे. भारतासारख्या देशामध्ये आपण पाहतो आहोत की देशाच्या पातळीवर जवळपास 35% लोक आता शहरात राहतात आणि महाराष्ट्रात तर प्रत्येक दुसरा माणूस हा शहरामध्ये राहतो. आता शहरात तुम्ही जेव्हा राहता तेव्हा त्याच्यामध्ये लोकसंख्येची घनता वाढतेच, परंतु त्याच्यामध्ये एक खास एक वेगळं संकल्पना तज्ज्ञ मंडळी मांडतात आणि ते म्हणजे अर्बन हीट आयलँड्स, म्हणजे शहरी उष्णतेची बेटं तयार होतात. म्हणजे एखाद्या दाटवटीच्या ठिकाणी ज्या पद्धतीचं इन्फ्रा तुम्ही उभा करता, म्हणजे बिल्डिंग आणि सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे काय होतं की सूर्यापासून येणारी जी काही उष्णता आहे या सगळ्या बिल्डिंग्स, ते इन्फ्रास्ट्रक्चर सगळे जे आहे ते शोषून घेतात आणि त्या पुन्हा वातावरणात सोडतात. खूप मोठ्या प्रमाणात सिमेंट आणि सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळं तेवढ्याच भागामध्ये इतर शहरापेक्षा तापमान हे 1-2 डिग्री सेल्सिअस जास्त असतं. त्यामुळे हे हीट आयलँड तयार होतात. म्हणजे भले शहरामधलं टेम्परेचर वेगळं असेल थोडंसं, इथं मात्र थोडंसं ते वाढलेलं असतं. एका अर्थाने तिथं उष्णता ट्रॅप होते आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये आपल्याला ओव्हरऑलच अर्बन प्लॅनिंगचा विचार करण्याची गरज आहे, की अर्बन प्लॅनिंग करताना आपल्याला अशा पद्धतीचं इन्फ्रा उभा करण्याची गरज आहे की जे सन रिफ्लेक्टिव्ह असेल,
म्हणजे सनलाईट जो येतोय ना तर ते रिफ्लेक्ट करेल. आणि आपण आता अहमदाबादमध्ये किंवा तेलंगणाच्या हैदराबादमध्ये या गोष्टी केल्या. आपण काय केलं की छत जे आहे ते साधं चुना असलेल्या पांढऱ्या रंगानं हे केलं किंवा त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी पण आता आलेल्या आहेत की जेणेकरून तुमचं छत तुम्ही असं करा की जे तापणार नाही. तर स्वाभाविकपणे उष्णता तिथंच परत बाहेर पडणार नाही आणि या पद्धतीची हीट आयलँड तयार व्हायचं टाळेल. त्याच्यामुळं तुमची छतंसुद्धा जेवढे म्हणून सरकारी बिल्डिंग्ज आहेत त्याची छत या पद्धतीने जर तुम्ही केलीत की कूल रूफ्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की डोकं शांत ठेव, तर आपलं डोकंच नाही तर आपल्या डोक्यावरचं जे डोकं आहे आपल्या घराचं किंवा आपल्या बिल्डिंगचं तेही शांत ठेवण्याची गरज आहे, तेही कूल ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे कूल रूफ टेक्नॉलॉजी आता आलेली आहे, त्याचाही वापर आपण करण्याची गरज आहे. तर हे मला असं वाटतं की हे सार्वजनिक पातळीवर आपल्या करतानाच त्याचवेळी आता काय आहे की आपल्याकडं हवामान खातं खूप चांगलं काम करत आहे. म्हणजे आत्ता ते खूप आधी 3 ते 5 दिवसाचे पुढचे जे काही अंदाज आहे ते सांगत आहे की कुठल्या भागामध्ये हीटवेव्ह येऊ शकेल, तापमान वाढू शकेल, ते लोकांना सांगणं आपलं काम आहे. त्याच्यामुळे त्याचं कलर कोडिंग करून सर्वसामान्य माणसाला कळलं पाहिजे की उद्या माझ्याकडे हीटवेव्हची शक्यता आहे. त्यामुळे माझं जे काही कामं असतील ती मी कशा पद्धतीने करेन याचं नियोजन मला करता येईल. त्याच्यामुळे ते त्या पद्धतीच्या गोष्टीसुद्धा करण्याची गरज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे म्हणजे आपल्याकडे जर पाहिलं आपण महाराष्ट्रापुरतं तर उन्हाळा म्हणजे लग्नाचा सीझन. उन्हाळा म्हणजे सगळ्या गावाकडच्या जत्रा यात्रा, कारण शेतातली कामं संपलेली असतात. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये सगळ्या गोष्टी होतात. इथं आपल्याला काळजी घ्यायची गरज आहे. अनेकदा काय होतं की उन्हातली लग्न आणि आपले मुहूर्त नेहमी अनेकदा 12-22, 12-25 असे असतात. ऐन उन्हामध्ये आपण तुडुंब खातो आणि ती बुंदी आणि सगळ्या गोष्टी ज्या असतात ते गोड खाणं. आणि या उन्हाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही केली पाहिजे की आपण खूप कमी खाल्लं पाहिजे. म्हणजे थोडं थोडं जास्त वेळ खा, एका वेळी पोट भरून खाऊ नका. हाय प्रोटीन डाएट टाळलं पाहिजे, शिळं टाळलं पाहिजे. अनेकदा लोक तिथं खूप स्पायसी, खूप गोड खातात आणि नंतर पण वरातीमध्ये नाचतात. आणि मग आपण नंतर पाहतो की अरे वरातीत नाचता कोणतरी पडला आणि नंतर त्याला नेलं तर त्याची डेथ झाली. तो मृत्यू उष्माघाताचा असतो. त्याच्यामुळे आपल्याला अनेकदा आपली लग्नसुद्धा सकाळी लवकर किंवा गोरज मुहूर्तावर करता येतील का हे आपल्याला पाहावं लागेल येणाऱ्या काळामध्ये. तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे. जत्रा यात्रेचे सुद्धा जे कार्यक्रम आहेत ते सुद्धा आपल्याला सकाळी लवकर, देवीची मिरवणूक असेल किंवा बाकीच्या गोष्टी, आणि संध्याकाळी जर केले तर त्याच्यातून सुद्धा या पद्धतीचं जे काही एक दुर्दैवी घटना आहेत ते आपल्याला टाळता येतील. त्यामुळे तो एक त्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की कपडे अत्यंत हलके, सैलसर आणि हलके म्हणजे फिकट रंगाचे, विशेषतः पांढरे कपडे ज्याला म्हणू आपण, की जे ॲब्सॉर्प्शन जे आहे उष्म्याचं ते कमीत कमी करतात, ते आपण केलं पाहिजे. डोक्यावर टोपी घालणं, पाणी आपल्यासोबत कायम ठेवणं, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. कारण ऑल दिस लीड टू डिहायड्रेशन. त्यामुळं हे द्रवपदार्थ टाळले पाहिजेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अल्कोहोल. दारूमुळं पुन्हा काय होतं की मुळातच तापमान वाढल्यामुळं आपल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावले, दारूमुळे ते अजून प्रसरण पावतात. त्यामुळं डिहायड्रेशन, हायपोटेन्शन वाढतं आणि दारू पिल्यामुळे तुमचा अलर्टनेस जातो. त्यामुळे तुम्हाला तापमान वाढलं हे अनेकदा कळत नाही आणि मग तुम्ही त्याला एक्सपोज होत जातं. तर या सगळ्यामुळं आपण अनेकदा पाहतो की एखादा व्यक्ती हा दारू पिल्यामुळं तो तसाच कुठंतरी त्या हीटस्ट्रोकचा बळी ठरतो. तर आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये सुद्धा हे प्रमाण खूप मोठं आहे. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजेत. त्याशिवाय आपण जर बघितलं तर काही विशिष्ट जे गट आहेत त्यांची जोखीम जास्त आहे याच्यामध्ये. उदाहरणार्थ लहान मुलं ज्यांचं वय 5 वर्षापेक्षा कमी आहे किंवा 60च्या पुढची माणसं, यांना उन्हाळ्याचा त्रास जास्त होतो. त्यामुळे त्यांची काळजी आपल्याला अधिक घ्यावी लागेल. दुसरी गोष्ट अर्थातच कष्टकरी माणसं जी उन्हातानामध्ये काम करत आहेत तर त्यांनीसुद्धा, म्हणजे इव्हन बांधकाम व्यावसायिक असतील किंवा आपली विकास कामं चालू असतात, त्यांनीसुद्धा उन्हाळ्यातल्या आपल्या कामाच्या वेळा बदलल्या पाहिजेत. त्यांनीसुद्धा या मजुरांना 11 ते 4, आणि त्याच्याकरता प्रशासनानं थोडं ठाम असलं पाहिजे की यांच्याकरता, कारण अदरवाईज ती तशी उन्हामध्ये कामं करतात. आणि अनेकदा काय होतं की मूळचं ऊन, आणि अनेकदा तुम्ही काहीतरी गोष्टी करण्याकरता भट्टी पेटवता, त्याच्यामुळे अजून ते ऊन जास्त जाणवतं. तर याच्याकरता म्हणून ही कामं जी आहेत ती सकाळी लवकर तुम्ही वाटल्यास 6 वाजता काम सुरू करा, परंतु 11च्या पुढे काम करायला लावू नका. आणि संध्याकाळी पुन्हा 4 ते 6 काही वेळ काम करता येईल. दिवस मोठा असतो त्याच्यामुळं ते काम, परंतु दुपारची वेळ त्यांना सुट्टी देणं फार गरजेचं आहे. अनेकदा काय होतं, जसं मी आता म्हणालो की आपण पाहिलं की कूल रूफ, आता खेडेगावामध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये अनेकदा तुमची पत्र्याची घरं असतात, वर पत्रा असतो. तेव्हा साधी गोष्ट असते की कडबा किंवा गवताच्या पेंड्या जर आपण टाकल्या त्या पत्र्यावर तर काय होतं, पत्रा डायरेक्ट तापत नाही
आणि मग त्यामुळे घर तुलनेनं शांत राहतं. कारण आपण जेव्हा साधा ॲनालिसिस करतो की हीट स्ट्रोकमुळे गेलेले व्यक्ती कोण आहेत, तर पक्क्या घरामध्ये राहणारी खूप कमी माणसं हीट स्ट्रोकमध्ये जातात. ज्यांना घरं नाही आहेत, ज्यांच्या घरामध्ये फॅन नाही आहेत, ज्यांच्या घरामध्ये कूलर नाही आहेत, अशीच माणसं जातात. त्यामुळे त्यांना आपल्याला काही क्लुप्त्या सांगाव्या लागतील की कशा पद्धतीने तुम्हाला तुमचं घर हे थंड ठेवता येईल. म्हणजे साधं तुमचे पडदे जे आहेत ते पडदे तुम्ही ओले केले आणि अडकवले आणि फॅन चालू ठेवला तर तुम्हाला खूप चांगला थंडावा मिळतो घरामध्ये. त्याच्यामुळे पडदे ओले करणं आणि फॅन चालू ठेवणं याच्यातून तुम्हाला घरामध्ये ते आपोआपच तापमान काही डिग्रीनं कमी होतं. अशा लहान लहान गोष्टी तुम्हाला करण्याची गरज आहे. विशेषतः अनेकदा मुलांना आपल्याला सवय असते की जेव्हा आपण जातो शॉपिंगला किंवा काय तर त्यांना कारमध्येच ठेवायचं आणि आपण शॉपिंगला जायचं आणि कार लॉक केलेली असते आपण. अनेकदा त्यातून सुद्धा धोकादायक गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे हे सुद्धा आपण टाळायला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला वाटतं की खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपण करणं गरजेचं आहे. सर, काही वैयक्तिक बिहेवियरबद्दलचे जे प्रश्न आहेत जे उन्हाळ्यात कायम समोर येतात आणि व्हॉट्सॲपवरच्या फॉरवर्ड्समधून त्याच्यात चांगले वाईट सतत गोष्टी चालू राहतात, त्यातले काही मुद्दे म्हणजे एकतर काय खावं काय खाऊ नये ज्याच्याबद्दल तुम्ही थोडासा उल्लेख केलात पण अधिक सविस्तर. दुसरं, गार पाणी प्यावं का नाही प्यावं, फ्रीजमधलं पाणी प्यावं का नाही प्यावं, AC वापरावं का नाही वापरावं. एक विशेष असं होतं की तुम्ही ऑफिसात किंवा कामाच्या ठिकाणी पूर्ण वेळ ACत असता आणि मग 2 व्हीलरवरून जायला निघता, म्हणजे जे आर्टिफिशियली कंट्रोल टेम्परेचर आहे ते बाहेर गेल्या गेल्या खूप ऊन होतो आणि त्या बदलामुळे काही त्रास होतात. तर AC, फ्रीज आणि खाणं आणि पिणं याच्याबद्दल काय काय गोष्टी व्यक्तीनं कराव्या? नाही, अगदी महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये की एक तर जसं मी मगाशी बोलताना म्हणालो की एका वेळी पोटभर जेवणं हे उन्हाळ्यात टाळलं पाहिजे. की अगदी गच्च जेवलं आहे तुम्ही, थोडं थोडं खाणं आणि 3-4 वेळा खाणं हा त्यातला एक भाग. दुसरा भाग म्हणजे प्रथिनं खूप असणारं खाणं जे आहे ते टाळलं पाहिजे. म्हणजे अर्थातच नॉनव्हेज हे सगळं प्रथिनयुक्त असतं तर ते कमी केलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की शिळं खाणं पूर्ण टाळलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये पदार्थ खूप लवकर खराब होतात त्याच्यामुळे शिळं खाणं, त्यामुळे फूड पॉयझनिंगचा प्रकार जो आहे तो उन्हाळ्यामध्ये खूप वाढतात. आणि मी जसं म्हटलं की आपल्याकडे याच काळात नेमकी लग्न आणि जत्रा यात्रा असतात आणि त्यामुळे एकत्र जेवण्याची गोष्ट येतात. तर या ठिकाणी शिळं खाणं हे टाळणं खूप गरजेची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण हे पाहतो की फ्रीजमधलं पाणी पिण्याच्याऐवजी माठातलं पाणी जे आहे ते अधिक चांगलं आहे कारण ते तुमचा घसा पकडत नाही. काही मंडळींना जे विशिष्ट प्रकारचे आजार आहेत आणि त्याच्याकरता जे उपचार चालू असतात तर ती विशिष्ट औषधं पण तुम्हाला उष्णतेकरता जास्त व्हल्नरेबल बनवतात. उदाहरणार्थ आता सर्दीकरता आपण जे अँटीहिस्टॅमिन्स वापरतो ती पण याच्यामध्ये आहे. जसं आपण मग अल्कोहोलचा उल्लेख केला किंवा ॲम्फेटामिन आहेत किंवा तुमच्या रक्तदाबाकरता आपण बीटा ब्लॉकर्स औषधं वापरतो, सिम्पॅथोमायमेटिक ड्रग वापरतो. म्हणजे विशेषतः हृदयावरच्या अनुषंगाने जी आपण औषधं वापरतो ती बऱ्यापैकी औषधं ही तुम्हाला एका अर्थानं उष्णतेच्या अनुषंगानं व्हल्नरेबल बनवतात. त्याच्यामुळे या लोकांना तो त्रास व्हायची शक्यता जास्त असते. आणि म्हणून ज्यांना औषधं कोणती चालू आहेत त्यांनी अजून जास्त काळजी घेणं ही त्याच्यामध्ये खूप गरजेची गोष्ट आहे. किंवा अनेकदा वैद्यकीय सल्ल्यानं त्याच्यामध्ये काही बदल करणं शक्य असेल, वेगळ्या प्रकारची औषधं घेणं शक्य असेल तर ती ॲड करणं हेही त्याच्यामध्ये गरजेची गोष्ट आहे. अर्थातच हे वैद्यकीय सल्ल्यानं करायची गोष्ट आहे. परंतु या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि मगाशी म्हणून मी जे म्हणालो की उन्हाळ्यामध्ये केवळ उष्माघातामुळे मृत्यू होता भाग नाही तर नैसर्गिक मृत्यूचा दर जो आहे तो सुद्धा वाढतो. त्याच्यामुळं हृदयविकारचे झटके किंवा किडनीचे आजार, लिव्हरचे आजार याच्यातून होणारे मृत्यूसुद्धा उन्हाळ्यामध्ये वाढतात. कारण की एकूण जो उन्हाळा आहे तो तुमच्या थर्मोरेग्युलेशन आणि होमिओस्टॅसिस करण्याच्या अनुषंगानं खूप मोठा परिणाम करतो. आणि त्याच्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की उन्हाळा आणि आपलं मानसिक आरोग्य. म्हणजे आपण कुणालाही एखादा माणूस जर रागारागात बोलायला तर म्हणतो काय तुझं टेम्परेचर वाढलं काय, ताप आला काय तुला, तर तो ताप जेव्हा सगळीकडे असतो तेव्हा खरोखरच आपलं मानसिक आरोग्यसुद्धा बिघडतं. म्हणजे याच्यामध्ये मेंटल फटीग, दुसरी गोष्ट म्हणजे मेंटल डिप्रेशन आणि आत्महत्येचे सुद्धा प्रकार उन्हामुळं होतात, वाढतात. लोक अधिक ॲग्रेसिव्ह होतात. आणि आपण आता बघतो आहोत की एकूणच व्हायोलन्स हा आपल्या जगण्यामध्ये आलेला आहे. म्हणजे सोशल मीडियावर असेल किंवा कुठंही आपण आरेतुरं करणं, ट्रोलिंग करणं या ज्या गोष्टी आहेत उन्हाळ्यामध्ये या पद्धतीचं व्हायोलन्स बिहेवियरसुद्धा वाढतं. आणि याच्याबद्दलची खूप माहिती आता समोर येते आहे की इथपर्यंत माहिती येते आहे की 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढलं तर 3.8% प्रमाण वाढतं आत्महत्यांचं. म्हणजे तुमचं ऊन आणि तुमचं मानसिक आरोग्य याचा जे संबंध आहे हा खूप महत्त्वाचा. याचं कारण काय लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे. आपलं शरीर जे आहे
ती एक पद्धतीची रासायनिक प्रयोगशाळा आहे. आपल्या शरीरामध्ये ज्याला आपण म्हणतो की मेटाबॉलिझम, चयापचय, पचन आणि सगळ्या ज्या गोष्टी होतात ते सगळ्या रासायनिक अभिक्रिया आहेत आणि त्या पूर्ण करण्याकरता त्याला एक ऑप्टिमम टेम्परेचर लागतं. जेव्हा ते टेम्परेचर मिळत नाही तेव्हा त्या सगळ्याच अभिक्रियांचं जी दिशा आहे त्यातनं येणारे जे प्रोडक्ट्स आहेत ते बदलतात आणि इट ॲफेक्ट्स युअर हेल्थ इन ऑल पॉसिबल वेज. आणि म्हणून मानसिक आरोग्य त्यातलं फार महत्त्वाचा भाग आहे. आपण असंही पाहतो की ज्या लोकांना, जसं मी आत्ता म्हणलो की हृदयरोग आहेत त्यांना उष्माघात जास्त होऊ शकतो, तसंच ज्या मंडळींना मूळचे मानसिक आजार आहेत तेही उष्माघाताला आणि उष्णतेच्या विकारांना जास्त बळी पडतात आणि त्यांचं जो आजाराचं प्रमाण आहे तेही या काळात थोडंसं वाढतं, असा पण अभ्यास आहे. त्याच्यामुळे उन्हाळा एकूणच शारीरिक आणि मानसिक आरोग्याकरता खूप काळजी करावा असा विषय आहे आणि म्हणून आपण तो खूप गांभीर्याने घेतला पाहिजे. पण हे जे साथीचे आजार आहेत ज्यांच्याबद्दल पावसाळ्यात खूप चर्चा होते, पण हवामान बदलामुळे सातत्यानं खोकला, सर्दी हे घडत राहणं हे तर म्हणजे उन्हाळ्यातही घडत असतं. तर साथीचे आजार आणि बेसिक डिसीजेस जे इतर वेळेला काही चर्चा होत नाही फार, कारण गोळी घेऊन बरे होतात, यांच्याबद्दल काय होतं? अगदी महत्त्वाची गोष्ट काय होते उन्हाळ्यामध्ये, जसं मी म्हणालो की पाणी हवं आहे पण पाणी अपुरं आहे. त्याच्यामुळे अनेकदा काय होतं की आपल्याकडं तर खेडेगावात तर की कुठंतरी थोडीशी हिरवळ आहे आणि तिकडं गुरं घेऊन आपला एखादा शेतकरी गेलेला आहे, त्याला तहान लागली आहे तर पाणीच मिळत नाही. तो मग जिथं कुठंतरी त्याला दिसेल कुठं पाण्याचा झरा तिथलं तो पाणी पिऊन टाकतो. त्याच्यामुळं जलजन्य आजारांचं प्रमाण वाढतं, वॉटरबॉर्न डिसीजेस ते वाढतात. आणि दुसरं जे आहे ते फूडबॉर्न डिसीजेस. जसं मी आत्ता म्हणालो की आपण जे काही वेगवेगळे अन्न खातो आणि अनेकदा असं असतं की आपण किती जरी म्हटलं ते अन्न फेकून देणं परवडत नाही. त्याच्यामुळं आपण जरी म्हटलं शिळं खाऊ नका तरी पण लोक बाबा कसं फेकायचे म्हणून ती भाकरी, ते कोरड्यास जे आहे ते परत खातात आणि त्यातूनही फूड पॉयझनिंग आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याचं प्रमाण उन्हाळ्यामध्ये वाढतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की ऊन जसं वाढतं तसं अनेक जे बाकीचे जंतू आहेत म्हणजे विषाणू, जीवाणू, त्यांचं पण जीवनचक्र बदलतं. अगदी आपण उदाहरण घेऊ डासांचं. डासांच्या 4 अवस्था असतात. डास अंडी घालतो ते डासांचं मोठा डास तयार होतो. हे साधारणपणे 28 दिवसाचं जीवनचक्र आहे. जेव्हा ऊन वाढतं तेव्हा हेच जीवनचक्र अवघ्या 3 आठवड्यामध्ये पूर्ण होतं. म्हणजे डास जो आहे तो 7 दिवस लवकर जन्माला येतो. त्याच्यामुळे डासांचं प्रमाण वाढतं. डासांचं प्रमाण वाढलं की मग डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया सारखे आजार आहेत ते वाढतात. किंवा एखादा साल्मोनेलासारखा जीवाणू जो पूर्वी आपल्या भागात समजा आढळत नव्हता तो आता उष्णता वाढल्यामुळे नव्यानं आढळू शकतो, कारण त्याला आता इथं पण ऑप्टिमम टेम्परेचर मिळतं आहे. त्याच्यामुळं एका नवीन भागामध्ये नवीन आजाराचा शिरकाव होतो. आणि त्यातली वाईट गोष्ट काय असते की त्या भागाला तो आजार नवीन असतो. त्याच्यामुळं त्या कम्युनिटीमध्ये त्या आजाराच्या विरुद्ध कुठलीच इम्युनिटी नसते. त्याच्यामुळं त्या भागामध्ये तो अत्यंत वेगानं पसरतो आणि मोठा उद्रेक व्हायची शक्यता असते. तर या घटना देखील घडतात. त्याच्यामुळं हे जसं क्लायमेट चेंज होतो आहे तसं आपल्याला दिसतं आहे की आपलं जे 7 रोगशास्त्रीय नकाशा आहे तो असं सरकतो आहे की जे आजार पूर्वी इथं नव्हते ते तिकडे जात आहेत, का तर वातावरण बदलत आहे. म्हणून पूर्वी इथं नव्हता हा आजार पण आता होतोय. तर या पद्धतीनं आपण ज्याला म्हणतो की तो नकाशा देखील बदलतो आहे क्लायमेट चेंजच्या सोबत. क्लायमेट चेंज विरुद्ध तर काम करत राहिलं पाहिजे, पण ती एक मोठी प्रोसेस असणार आहे. व्यक्तिगत पातळीवरती एक पहिला मुद्दा स्वतःचं आरोग्य राखणं आणि दुसरा स्वतःचं आरोग्य राखत असताना क्लायमेट चेंजच्या बदलांना कमीत कमी प्रोत्साहन देणं आणि त्याच्यापासून उलट स्वतःला आणि समुदायाला वाचवणं. यासाठी काय बेस्ट स्टेप्स आहेत आरोग्याच्या दृष्टीनं, सजग नागरिकत्वाच्या दृष्टीनं की ज्या तुम्हाला वाटतात ज्या करायला हव्या? आपल्याला खरं म्हणजे सगळं माहीत आहे, आपल्याला माहीत नाही अशातला भाग नाही की ग्लोबल वॉर्मिंगचं मुख्य कारण जसं आपण मगाशी म्हणालो की हरितगृह वायूंचं जे वाढ आहे. आणि आपल्याला हेही माहीत आहे की आपण जेव्हा 1 लिटर पेट्रोल जाळतो तेव्हा त्यातून साधारणपणे 2 किलोच्या आसपास कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. तर स्वाभाविकपणे आपण नको असताना आपल्या व्यक्तिगत वाहनं न वापरणं, आपण सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं ही म्हटलं तर सोपी गोष्ट आहे, परंतु असं होत नाही. आणि म्हणून मग काय होतं की कळत नकळत आपल्याला दिल्लीचं उदाहरण माहीत आहे, आपण त्या दिशेनं आपली सगळी शहरं चाललेली आहेत. म्हणजे आपल्या अनेक शहरांच्यामध्ये मोठमोठ्या मेट्रोजमध्ये म्हणजे पुण्यासारखं असेल, अवघी 15 ते 20% लोक हे ॲक्च्युली पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतात आणि 80% लोक हे आपापली वाहनं वापरतात. स्वाभाविकपणे जर तुम्ही असं करत राहिलात तर तुम्हाला कधीही ते जे अर्बन हीट आयलँड नावाची जी गोष्ट आहे ती कधीच बंद करता येणार नाही.
त्यामुळे ते आपल्याला करावं लागेल. हे दूरगामी आहे. मी जसं म्हटलं की कपडे हलके घाला, फिकट रंगाचे घाला, सैलसर घाला, सोबत पाणी ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या त्यावेळच्या गोष्टी आहेत लगोलग करायच्या, शॉर्ट टर्म मेजर्स आहेत. पण लाँग टर्म करता तुम्हाला तुमची जीवनशैली बदलावी लागेल. तुमच्या कार्बन फुटप्रिंट्स या जमिनीवर पडणार नाहीत याच्याकरता काळजी घ्यावी लागेल. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जिथं पाय ठेवताय तिथं तुमचा एक काळा मोठा धब्बा उमटतोय, तर तो तुम्हाला चंद्री करता येईल का, हा मला वाटतं की हे ऊन आपल्याला तो प्रश्न विचारत आहे, त्याला ते उत्तर देणं आपल्याला आवश्यक आहे. क्या बात आहे. इतक्या इंटरेस्टिंग चर्चेची इतकी पोएटिक एंड तुम्हीच करू शकता सर. तुम्ही वेळ दिलात आणि नेहमीप्रमाणे अत्यंत फॅक्च्युअल आणि डोएबल गोष्टी सांगितल्या त्याबद्दल थिंक बँककडून तुमचे परत एकदा आभार. धन्यवाद.